जर तुम्ही आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। जळगाव लोकसभा निवडणुकीसाठी आमदार स्मिता वाघ यांनी आज शुक्रवारी 2 उमेदवारी अर्ज दाखल केला। पहिला अर्ज दाखल करताना यावेळी आमदार गुरुमुख जगवानी, महापौर सीमा भोडे, माजी महापौर नितीन लड्डा, शिवसेना महाप्रमुख शरद ताडे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात आला। दरम्यान आमदार स्मिता वाघ दुसरा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। दुसरा अर्ज दाखल करताना आमदार चंदुभाई पटेल, जिल्हा परिषद अध्यक्ष उज्ज्वला पाटील, रिपाई महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील हे उपस्थित होते। यावेळी भाजप व शिवसेना पक्षाची नेते मंडळी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मला वाटतं की ह्या मतदारसंघामध्ये मला काम करताना कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही। जनतेच्या समस्या सोडवणं हे वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीत राहिल्यामुळे कायम आम्ही जनतेमध्ये राहिलो, जनतेमध्ये राहिल्यामुळे लोकांच्या समस्या पण समजतात आणि त्या माध्यमातून या मतदारसंघाला न्याय देण्याची भूमिका माझी या माध्यमातून नक्की असेल। मी या परत आणखी माझ्या नेत्यांचे सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते, युतीच्या सगळ्या नेत्यांचे पण धन्यवाद व्यक्त करते, कारण ही महायुती आहे। प्रत्येक युतीच्या उमेदवाराने ह्या मतदारसंघासाठी खूप प्रत्येकाने प्रयत्नपूर्वक पाठिंबा दिला, तर त्या सगळ्यांचे पण या माध्यमातून मी आभार व्यक्त करते। खरं म्हणजे हा फॉर्म मी कालच भरणार होते, पण आपले पाचोराचे ज्येष्ठ नेते शिवसेनेचे आरुतात्या पाटील यांचं दुःखद निधन झालं आणि ते सुद्धा लोकसभेसाठी खूप मोठ्या प्रमाणात इच्छुक होते आणि त्यांनी गेले वर्षभर या मतदारसंघासाठी खूप प्रयत्नपूर्वक पालथा घातला होता। पण मला असं वाटतं की त्यांचं दुःखद निधन झाल्यानंतर या मतदारसंघातनं मी फॉर्म भरत असताना त्यांचं दुःखद निधन झाल्यामुळे हा फॉर्म आज न भरता काल न भरता मी आज भरला आहे, कारण शेवटी त्या घराशी माझे फार जवळचे संबंध राहिलेले आहेत। तर त्या दुःखद निधनाची गोष्ट करणं मला काल उचित नाही वाटलं, त्या माध्यमातून मी आज या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे। त्याच्यात या माध्यमातून उमेदवारी आज या ठिकाणी दाखल केलेली आहे। किती फॉर्म भरले आपण? आज मी 2 फॉर्म टाकले। मुद्दे खासदार ए टी पाटील नाराज आहेत, त्यांची तुम्ही समज काढणार का? भेटणारच नाही? मी ऑलरेडी नानासाहेबांना यापूर्वीच भेटून आलेली आहे, त्यामुळे मला नाही वाटत त्यांची नाराजी जास्त टिकेल, कारण नानासाहेबांनी 2 वेळा ह्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व करत असताना मी भारतीय जनता पार्टीची महिला मोर्चाचे अध्यक्ष किंवा या पदांवर होते, त्या माध्यमातून मी प्रयत्नपूर्वक त्यांच्या बरोबर राहून हा अख्खा मतदारसंघ पिंजून काढलेला आहे। त्यामुळे नानासाहेब जास्त दिवस नाराजी ठेवणार नाहीत आणि मला विश्वास आहे की नानासाहेब मला नक्की पाठिंबा देतील आणि ते सक्रियपणे ह्या मतदारसंघामध्ये काम करण्यासाठी उतरतील।